चारशे वर्षांची परंपरा, चेतक महोत्सवाला ग्लोबल करण्याचा मंत्र, पिढ्यानपिढ्या चालत आलेली सारंगखेडा यात्रा आणि त्यासोबत भव्य चेतक महोत्सव आता जागतिक पातळीवर नेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी उद्घाटन प्रसंगी दिली. दत्त जयंतीनिमित्त सुरू झालेल्या या यात्रोत्सवाचे उद्घाटन करताना मंत्री रावल यांनी सांगितले की तापी नदीच्या तीरावर महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात या 3 राज्यांना जोडणारी ही परंपरा शेकडो वर्षांपासून अखंड सुरू आहे. धार्मिकतेसोबत प्रसिद्ध अश्वमेळा आणि पशुमेळ्यामुळे या यात्रेला विशेष ओळख मिळाली आहे. हजारो लोकांची उपजीविका याच महोत्सवाशी जोडलेली आहे. यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी, मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, तहसीलदार दीपक गिरासे, शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील तसेच चेतक महोत्सवाचे प्रमुख आयोजक जयपाल सिंह रावल यांची उपस्थिती होती. पवित्र तापीच्या नदीच्या काठावर उंच पहाडावर असलेलं दत्त मंदिर आणि त्या दत्त जयंतीच्या निमित्ताने ही सारंगखेडाची यात्रा होत असते. पौर्णिमाचा तो दिवस असतो आणि जवळपास हजारोच्या संख्येने घोडे येतात, इथे बैल येतात, गायी येतात, बकऱ्या, कोंबड्या, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पूर्वीच्या काळात यायचे आणि या यात्रेमध्ये विविध हँडीक्राफ्ट सगळ्या गोष्टी खलबत्तेपासून मसालेपासून पूर्वी तर अफगाणिस्तानपासून पाकिस्तान, पेशावर तिकडून इथे लोक यायचे. साऊथ इंडियावरचे लोक इथे घोडे घ्यायला यायचे आणि नदीवर या नदीच्या काठावर 4-6 महिन्याचा मुक्काम या घोड्यांचा असायचा. पाणी कमी झालं उन्हाळ्यावर मग घोडे पार होऊन निघायचे. पण आजसुद्धा या यात्रेला गतवैभव अजूनसुद्धा आहे. काही हजारोच्या संख्येने इथे घोडे आले. इतकं सुंदर वातावरण आहे, लोक नाचतात आहे, खेळतात आहे, आनंद घेतात आणि म्हणून याला एक वेगळं आकर्षण इथे आहे. जगामध्ये घोड्यांबद्दल, अश्वांबद्दल एक विशेष आकर्षण लोकांमध्ये आहे. आणि तुम्ही पाहिलं तर साऊथ अमेरिका असेल, अर्जेंटिना, ब्राझील असेल, अमेरिकामधले ते काउबॉयज असतील किंवा अरबच्या खाडीच्या देशांमध्ये असेल, भारतामध्ये आणि या सगळ्या देशांमध्ये घोड्यांचं अनन्यसाधारण महत्त्व. मग युरोपमध्ये सुद्धा फार महत्त्व राहिलं आहे. 100 वर्षापासून महत्त्व राहिलं. आजसुद्धा घोड्यांबद्दल लोकांना खूप प्रेम आहे. ही यात्रेची महती जशी लोकांपर्यंत पोचते, अगदी पंजाबपासून तर साऊथ इंडियापासून तर लोक कर्नाटकपासून इथे कितीतरी लोक मुक्कामाला येत असतात आणि खूप सुंदर असं वातावरण असतं. कालच जर काही लोकांनी म्हणजे यात्रा सुरू होण्याच्या अगोदर घोडे विकत घेतले. मला खात्री आणि विश्वास आहे की जगातले लोक पुढच्या काळामध्ये या यात्रेकडे आकर्षित होऊन अश्वप्रेमी इथे येणार आहे. मला परवाच्या लग्नामध्ये आठवतं की अनंत अंबानी, मुकेशभाई अंबानींचे चिरंजीव, ते मला भेटले आणि त्यांनी सांगितलं वो सारंगखेड़ा यात्रे के बारे में मैंने बहुत सुना है, मैं घोड़ों का प्रेमी हूँ, मैं वहाँ आना चाहता हूँ, मुझे कभी आमंत्रित करो. मलाही आश्चर्य वाटलं व त्यांना याच्या बाबतीतली कशी माहिती आहे. तर अनेक लोकांना माहिती आहे. मी पर्यटन मंत्री असताना जपानचे काही लोक, काही अरबचे लोक इथे हजर झाले होते. ते पुढच्या काळात सुद्धा होतील. याच्यामध्ये मला मनापासून धन्यवाद करायचे. राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी सातत्याने या यात्रेला सपोर्ट करण्याचा प्रयत्न केला. नंदुरबार जिल्हा हा अनेक क्षेत्रांमध्ये मागे आहे. अनेक इथे अडचणी आहेत, उद्योगांची कमी, अनेक गोष्टींची कमी आहे. परंतु या यात्रेमुळे किमान 50,000 लोकांना रोजगाराचं डायरेक्ट इनडायरेक्ट साधन मिळतं. यात्रा 15 दिवस 3 आठवडे चालते आणि या 3 आठवड्यामध्ये वर्षभराचं, अर्ध्या वर्षाचं किमान रॅशन किंवा व्यवस्था, अर्थव्यवस्था ही लोकांची मजबूत होते. सामान्य लोक आहेत, गरीब लोक आहेत, कष्ट करणारे लोक आहेत आणि म्हणून 12 बलुतेदार, 18 पगड जाती सर्वांना या यात्रेच्या माध्यमातून लाभ होतो. साई हॉटेल मालेगाव जवळ असलेले साई हॉटेल इथे मी एकदा नाश्त्याला थांबले असताना त्यांनी सांगितलं की साहेब, सारंगखेडा यात्रा आली की आमची हॉटेल जोरात चालायला लागते, कारण भारतभरनं, महाराष्ट्रावरनं लोक येणार आहे. त्या साई हॉटेलला थांबत असतात. इथून 100 किलोमीटर दूर हॉटेल आहे. इथपर्यंत या यात्रेचा परिणाम होतो. इथले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि त्यांनी सगळ्यांनी चांगली व्यवस्था इथे केली. इथल्या ग्रामपंचायतीने खूप चांगली व्यवस्था केली आणि चेतक महोत्सव हा जोरात होतो आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये महाराष्ट्र सरकार म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून मदत मिळाली होती, पण ही मध्यंतरी महाआघाडीने रोखली
अजून त्याला मजबूतीने होऊ शकेल. मला सुद्धा लहानपणापासून या यात्रेचं आकर्षण आहे. किंबहुना खानदेशमधला प्रत्येक माणूस या यात्रेमध्ये येत असतो आणि अश्वांबरोबर हे सगळं पाहत असतो, घोड्यांचा आनंद घेत असतो. आणि म्हणून आज आपण बघा हे मथुरावाले आणि सगळं सुंदर सुंदर घोडे आहेत, 15 दिवस चालणार आहे. सामान्य माणसांचा इथे खूप आहे. म्हणून मी महाराष्ट्र सरकारचे यशस्वी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार या तिघांच्या वतीने आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने सारंगखेडा यात्रेला, चेतक महोत्सवाला मनापासून शुभेच्छा देतो. आणि आमच्या या सरकारच्या माध्यमातून जी काय मदत लागेल ती करण्याचं प्रशासन आणि आमचं सरकार हे सातत्याने करत राहील. हे सुद्धा सांगतो पुन्हा एकदा तिथल्या या चेअरमन कमिटीच्या चेअरमन यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट NDT न्यूज.